Good morning, all of you. Welcome to the YouTube channel Sankalp Coaching Classes. Today we are going to teach the method of preparations of amine. In previous video, we discussed about the amines, that is the introductions, nomenclature, classification, and next part of the video is the method of preparations of amines. Yes, generally we discuss about the in previous video what are the amines, classification of amines, nomenclature of amines, that is the primary, secondary, tertiary amine. The next video is the method of preparations of amines. Yes, like this. तर बघा पहिली मेथड आहे आपली अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. दॅट इज द फर्स्ट मेथड ऑफ द अमाइन फॉर प्रिपरेशन ऑफ अमाइन. यस, बघा आता फेन अल्किल हॅलाइड इज heated with alcoholic solution of excess of ammonia undergo substitution nucleophilic reactions, then the primary amine is obtained. काय म्हणतात आपण सर जेव्हा अल्किल हॅलाइड आपण हीट केलं त्यासोबत अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ, पण तो अमोनिया जो घ्यायचा आहे आपल्याला 100 मध्ये घ्यायचा आहे आणि तो घेतल्यानंतर याचं एक प्रकारचे रिएक्शन होते, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते आणि ते झाल्यानंतर आपला जो एक प्रकारचा प्रायमरी अमाइन सरस आपल्याला मिळतो. ठीक आहे, तर बघा आता याला आपण अमोनोलिसिस आपण असं काम म्हटलंय. ठीक आहे, तर बघा लक्षात ठेवा द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ सेक्स बॉन्ड बाय द अमोनिया इज कॉल्ड एज द अमोनोलिसिस. म्हणजे आपण म्हणलं सरस हे जे टर्म आपली अमोनोलिसिस. ठीक आहे, अमोनोलिसिस आपण कशामुळे म्हणू शकतो की एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण CX बॉन्ड म्हणजे आपला जो अल्किल हॅलाइड मधला जो एक प्रकारचा हॅलाइड आहे सरस तो रिप्लेस करतो अमोनिया, म्हणून आपण त्याला अमोनोलिसिस असं सरस म्हटलंय. ठीक आहे, तर बघा आता इथं मला आपण सरस when the alkyl halide is heated with alcoholic solution of excess amount of ammonia, it undergoes nucleophilic substitution reaction, then the primary amines is obtained, and the process in which the replace of CX bond by the ammonia is called as the ammonolysis process. आपण याप्रमाणे पाहू शकतो त्याचं एक्झाम्पल. आणि ते लक्षात ठेवायचे तर आपण एक्सेस अमाऊंट ऑफ अमोनिया का वापरलं, कारण इथे जर का आपण इंडिव्हिज्युअल फक्त एकच अमोनिया जर का वापरलं, ठीक आहे, तर इथे एक प्रकारचा जो प्रायमरी अमोनिया आपल्याला मिळू शकत नाही, तो सेकंडरी टर्शियरी एक प्रकारचा क्वार्टररी अमाइन पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे आपण इथे एक प्रकारचं अमोनिया जे वापरलं ते एक्सेस अमाऊंट मध्ये सरस वापरले. ठीक आहे, आणि लक्षात ठेवायचं अमोनोलिसिस ऑफ अल्किल म्हणजे एक प्रकारचा आपण अल्किल हॅलाइडला आपण एक प्रकारच्या अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया सोबत आपण अल्किलला सरस रिॲक्ट करतो. रिॲक्ट केल्यानंतर किंवा त्याला आपण हिट सुद्धा म्हणू शकतो आणि त्यांची रिएक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. ते झाल्यानंतर आपण जनरली तर म्हणू शकतो की प्रायमरी अमाइन सरस ऑब्टेन होते. ठीक आहे, जनरली आपण बघू शकतो याप्रमाणे आपले सरस रिएक्शन होते. ठीक आहे, तर बघा पुढचं आपण जे आता मेथड ऑफ प्रिपरेशन पाहू शकतो पुढची नेक्स्ट. and this reaction is carried out in a sealed test tube. sealed tube मध्ये आपण बोलू शकतो is about temperature 373 केल्विन टेम्परेचर आहे. ठीक आहे, आता याच्यात आपण जे बघू शकतो की आपण म्हटलं अमोनोलिसिस ऑफ अल्किल यालाच आपण म्हणू शकतो एक प्रकारचं अल्कायलेशन्स ऑफ. हे बघा आपण जे म्हणलं, आणि एक लक्षात ठेवायचं की अमोनोलिसिस हा जो आपला शब्द आहे, ठीक आहे, तो आपण नेमकं कसं वापरतो किंवा कोणामुळे वापरतो आहोत आपण. इथं आपण एक्सेस अमाऊंट ऑफ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया घेतलं, त्यामुळे आपल्याला अमोनोलिसिस असं सरस म्हणू शकतो. ठीक आहे, आता बघा जनरली हे जर आपली प्रायमरी एक प्रकारचं फर्स्ट नंबरचे मेथड, आपण सेकंड नंबरचे मेथड पाहू शकतो. बघा नंबर 2 ची मेथड आपली रिडक्शन्स ऑफ नायट्रो अल्केन्स. यस, रिडक्शन ऑफ नायट्रो अल्केन. देन द फर्स्ट वी लर्न अबाउट द व्हाट इज द रिडक्शन. द प्रोसेस इन विथ द एडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज द रिडक्शन. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं नेमकं की जे नायट्रो कंपाऊंड आहे सर, ठीक आहे, त्या नायट्रो कंपाऊंडचं आपण रिडक्शन करायचं आहे. आणि रिडक्शन करताना एक लक्षात ठेवायचं रिडक्शन आणि ऑक्सिडेशन मध्ये जनरली आपला जो बेसिक फरक आहे तो ऑलरेडी आपल्याला माहित असलाच पाहिजे. जर का रिडक्शन जागी ऑक्सिडेशन केलं तर रिएक्शन सरस चुकू शकते, किंवा जो करस्पॉन्डिंग आपला जो प्रोडक्ट आहे सरस अमाइन्स म्हणा किंवा जनरली जे काय आपलं अल्कोहोल अल्डिहाइड किंवा जे काही सरस आपल्याला मिळवायचं आहे ते जर तुम्ही जर ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन प्रोसेस जर उलट सुलट केली तर रिएक्शन सरस चुकू शकते किंवा आपला करस्पॉन्डिंग प्रोडक्ट आपल्या सरस मिळू शकत नाही. ठीक आहे, तर बघा इथं म्हणू शकतो आपण जे काय तर की इथे म्हणलं आपण सरस फेन नायट्रो अल्केन्स, काय म्हणलं आपण सरस फेन नायट्रो अल्केन्स आर और नायट्रो पॅराफिन्स, आपण अल्केनला पॅराफिन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, फेन नायट्रो अल्केन्स और नायट्रो पॅराफिन आर रिड्यूस्ड बाय द नॅसंट हायड्रोजन which is coming from the Fe and HCl or Tin and HCl. Then the UNO2 group is reduced into the NH2 group. काय म्हणलं आपण सरस UNO2 group is reduced into the NH2 group. Then the primary amines are obtained. ठीक आहे, बघा याचं पर्यंत डिस्क्रिप्शन पाहू शकतो आपण जे काय तर इथं बघा
हा नायट्रो कंपाऊंड आहे. नायट्रो कंपाऊंडला आपण काय करायचं सर, नॅशनल हायड्रोजन आहे आणि नॅशनल हायड्रोजन विच इज कमिंग फ्रॉम द FeNaCl किंवा आपण TnACl सुद्धा म्हणू शकतो, त्याच्यात सुद्धा आपल्याला ते लिहू शकतो. आणि करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन सरस वापरतो मध्ये याच्यात काय म्हणलं आपण सरस, द रिएक्शन विथ द UNO2 group is converted into the NH2 group. काय म्हणलं आपण सरस, the reaction with the UNO2 group is converted into NH2 group, then the primary amines are obtained. आणि हे झालं बघा आपलं रिडक्शन्स ऑफ नायट्रो कंपाऊंड. काय म्हणलं आपण सरस, रिडक्शन नायट्रो कंपाऊंड. आता बघा इथं आपण जनरल रिएक्शन सरस बघत आहोत, ठीक आहे. आपल्या स्टेट पुढे दुसरं जनरल रिएक्शन आहे. आपण इथं असं म्हणू शकतो फेन नायट्रोमिथेन. एक्झाम्पल मी लिहिलं नाही, ठीक आहे, पण तुम्ही कसे लिहू शकता की when nitromethanes or nitroparaffins are nitromethanes are reduced by the national hydrogen which is coming from the FeNaCl or TnORaCl, then the UNO2 group is reduced into the NH2 group and the मिथेनामाइन आर ऑब्टेन. सर काय म्हणलं आपण सरस, जेव्हा आपण नायट्रोमिथेनचं काय केलं आपण सरस प्रायमरी अमाइन करतो, नायट्रोमिथेन करतो किंवा नायट्रोमिथेन एक प्रकारचं मिथेनामाइन करतो, तेव्हा जनरली लक्षात ठेवायचं आपण त्याचं रिडक्शन करूनच करत असतो, इतरत्र आपण काही करू शकत नाही, ठीक आहे. हे झालं आपली नंबर 2 ची मेथड ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अमाइन. आता नंबर 3 बघू शकतो आपण. नंबर 3 रिडक्शन्स ऑफ अल्किल सायनाइड. यस, वी ऑलरेडी डिस्कस अबाउट द व्हॉट इज द रिडक्शन, ठीक आहे. आता बघायचं काय तर आपल्याला अल्किल सायनाइडचं रिडक्शन करायचं आहे. तर कशा पद्धतीने करायचं, आधी आपल्याला आणि लक्षात ठेवत चला की जेव्हा आपण एक प्रकारचं रिडक्शन करत असतो, रिड्युसिंग एजंट म्हणा, ऑक्सिडेशन करत असतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणा, जे काही वापरायचं असेल ते विशिष्ट ठिकाणी विशिष्ट रिएक्शनला असतात, सर्वांना एकसारखे कॉमन लागू होत नाही, ठीक आहे. इथं बघा आता आपण काय म्हणलं सरस, आपल्याला अल्किल सायनाइडचं सरस काय करायचं, रिडक्शन करायचं आहे. म्हणजे परत काय करायचं, एक प्रकारचं नॅशनल हायड्रोजन पासून आपल्याला एक प्रकारचं काय करायचं सरस, अल्किल सायनाइडचं प्रायमरी अमाइन सरस कन्वर्शन करायचं, ठीक आहे. आपण काय म्हणलं सरस बघा आता, पेन अल्किल सायनाइड इज रिड्यूस्ड बाय द नॅशनल हायड्रोजन which is coming from the alcohols and sodium metals, then the CN group is reduced into the CS2NH2 group. काय म्हणलं आपण सरस, CN group is reduced into the CS2NH2 group and the corresponding primary amines are obtained. त्यालाच आपण म्हणतो सरस रिडक्शन्स ऑफ अल्किल्स, and this reaction is known as the मेंडियस रिएक्शन. काय म्हणलं आपण सरस, त्या रिएक्शनला आपण काय म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण अल्किल सायनाइडचं कन्वर्शन प्रायमरी अमाइन मध्ये करतो किंवा अमाइन्स मध्ये करतो, त्या रिएक्शन आपण मेंडियस रिएक्शन असं म्हणू शकतो, ठीक आहे. आता बघा जनरली आपण पाहायला गेलो, सुरुवातीला आपण बघितलं होतं की तो FeSl किंवा TnACl होता. आता यामध्ये आपल्याला बघायचं नेमकं की अल्कोहोल प्लस सोडियम मेटल सोबत हे आपल्या प्रकारचं काय झाले, यापासून काय होते प्रकारचं नॅशनल हायड्रोजन कमी येते सरस, म्हणजे त्यापासून येतं आणि आल्यानंतर आपला जो काय अल्किल सायनाइड आहे, अल्किल सायनाइड तो रिड्यूस करतो. रिड्यूस केल्यानंतर आपला करस्पॉन्डिंग प्रायमरी आपण पाहू शकतो. इथं बघा जे काय तर इथं बघा आता एक रिएक्शन आपली पेन मिथिल सायनाइड इज रिड्यूस्ड बाय द नॅशनल हायड्रोजन विच इज कमिंग फ्रॉम द अल्कोहोल्स अँड सोडियम मेटल, देन देयर द फॉर्मेशन ऑफ इथिल अमाइन. एक लक्षात ठेवा, जेव्हा अल्किल सायनाइडचं आपण जेव्हा रिडक्शन करत असतो तेव्हा काय एक प्रकारचं CN ग्रुप इज रिड्यूस्ड इनटू द CS2NH2 ग्रुप. काय म्हणलं आपण सरस, CN ग्रुप इज रिड्यूस्ड इनटू द CS2NH2 ग्रुप. आणि याचे एक्झाम्पल आपण खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकतो. जनरल एक्झाम्पल सुरुवातीला समजणं फार महत्त्वाचं, त्यानंतर आपण किती सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकतो, ठीक आहे. आता बघा हे जर आपण एक प्रकारचं अल्किल सायनाइडचं आपण रिडक्शन केलं, यालाच आपण काय म्हणतो सरस की मेंडियस रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो, मेंडियस रिएक्शन म्हणतो. आता नंबर 4 चे एक्झाम्पल आपण पाहायचं आहे, मेथड ऑफ प्रिपरेशन पुढे पाहू शकतो आपण. बघा नंबर 4 ची रिएक्शन आहे आपली रिडक्शन्स ऑफ ऍसिड अमाइन. जनरली आपण आतापर्यंत ही रिडक्शनची तिसरी रिएक्शन आहे, जे की आपण रिडक्शन वेगवेगळ्या पद्धतीने करतो. आणि यामध्ये जो काय आपला रिड्युसिंग एजंट वापरला आहे तो LiLH दॅट इज द लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, हा आपला स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे, इथं आपण वापरला आहे. आता बघा एक लक्षात ठेवत चला की जनरली आपण जे काय रिड्युसिंग एजंट वापरतो असतो, ठीक आहे, आधीच आपण डिस्कस केलं होतं की प्रत्येक रिएक्शनमध्ये वेगवेगळ्या रिएक्शनमध्ये म्हणा किंवा बरेचसे जे रिड्युसिंग एजंट असतात त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात, ठीक आहे. आणि प्रत्येक रिएक्शनमध्ये वेगवेगळे रिड्युसिंग एजंट वापरत असतो, एकसारखे कधीच आपण वापरत नसतो, ठीक आहे. आणि ते सुटेबल जे काय रिड्युसिंग एजंट असतात ज्या त्या रिएक्शन विशिष्ट प्रकारचे रिएक्शनमध्ये असतात, ठीक आहे, त्याप्रमाणे वापरू शकतो. यामध्ये आपण जे वापरलं आहे ते आपलं LiLH वर, ठीक आहे. आता बघा इथं बघू शकतो आपण जे काय तर याच्यात आपण काय केलं सरस, हे अमाइन ग्रुपचं कन्वर्शन सरस कशात होतं, आपलं CS2NH2 ग्रुपमध्ये होतं. कशामध्ये होतं आहे, CS2NH2 ग्रुपमध्ये होतं, ठीक आहे. आता बघा पुढे आपण म्हणू शकतो की याचं डिस्क्रिप्शन कसं असेल, ठीक आहे. पेन ऍसिड अमाइड इज reduced by the nasal hydrogen coming from the LiLH4, that is the reducing agent, in the presence of ether, followed by the
acidic hydrolysis it gives corresponding primary amine. It gives the corresponding primary amine. आता बघा आपण वन वन करू शकतो. हे बघा हा आपला एक प्रकार काय झालं ऍसिड अमाइड झालं. काय झालं आपलं ऍसिड अमाइड झालं. आणि ऍसिड अमाइडचं आपल्याला काय करायचं आहे रिडक्शन करायचं आहे. ठीक आहे कोणत्या कशा रिडक्शन करायचं आपल्याला जे आपलं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड नावाचं आपलं जो एजंट आहे. ठीक आहे रिड्युसिंग एजंट आहे त्याला आपल्याला करायचं आहे. आणि इन द प्रेझेन्स ऑफ इथर ठीक आहे अँड ऑल्सो इथे काय म्हणलं सर फॉलोड बाय द ऍसिडिक हायड्रोलिसिस. काय म्हणलं सर फॉलोड बाय द ऍसिडिक हायड्रोलिसिस. बघा दोन प्रकारच्या हायड्रोलिसिस असतात. ठीक आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस सुद्धा असते आणि ऍसिडिक हायड्रोलिसिस सुद्धा असते. जेणेकरून आपल्याला जे काय पाहिजे असेल ऍसिडिक हायड्रोलिसिस म्हणजे त्यामध्ये ऍसिडिक रिलेटेड येतील. अल्कलाइन मध्ये आल्यानंतर त्यामध्ये आपला एक प्रकारचं बेसिस किंवा आपण अल्कलाइन कंडिशनर घेण्याऐवजी आपण ती सुद्धा बेसिस इथे जनरली वापरू शकतो. ठीक आहे बघा आता इथे काय म्हणतो आपण की या रिएक्शन मध्ये की ऍसिड अमाइडच्या रिएक्शन मध्ये अमाइड ग्रुपचं COO ग्रुपचं कन्व्हर्शन सर रिड्यूस होऊन कशामध्ये होतं रिड्यूस होऊन CH2NH2 मध्ये होतं आणि करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन आपल्याला जनरली सरस ऑप्टेन होतं. ठीक आहे इथे आपण एक्झाम्पल सुद्धा घेऊ शकतो. ऍसिड अमाइड म्हणा त्याचं कन्व्हर्शन आपण जे काय जनरली घ्यायचं असेल ते आपण घेऊ शकतो. ठीक आहे आता बघा डिस्क्रिप्शन पर्यंत आपण शेवटचं पाहू शकतो. इथं जे काही होऊ शकते ठीक आहे एक लक्षात ठेवायचं की याच्यात नाही का आपल्याला जे हायड्रोजन इथं जे आपल्याला लागत असतात. ठीक आहे ते सर्व आपल्याला फॉर्मेशनसाठी म्हणजे करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन जोपर्यंत आपल्याला मिळत नाही की जेवढा आपल्याला पाहिजे ठीक आहे तोपर्यंत आपण त्याला नाही का नॅशनल हायड्रोजन आपण जनरल घेऊ शकतो. आणि कधी पण लक्षात ठेवायचं चला की इथं आपण 4 हायड्रोजन दिलेले आहे. ठीक आहे डिपेंड करते कोणत्या रिएक्शन मध्ये जो 4चा डिजिट असतो अथवा नसतो पण जोपर्यंत आपलं प्रोडक्ट फॉर्मेशन होत नाही तोपर्यंत आपण मिनिमम म्हणा ते का आपण हायड्रोजन सरस घेऊ शकतो. ठीक आहे आणि याला आपण नॅसंट हायड्रोजन म्हणू शकतो. म्हणजे त्याला आपण न्यूली फॉर्म मध्ये नॅसनचा शब्दशः अर्थ एक प्रकारचा नवजात होतो किंवा न्यूली फॉर्म होतो त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे आता हे रिएक्शन झाली आपली सरस ऍसिड अमाइडचं सरस रिडक्शन झालं. आणि एक कधी पण लक्षात ठेवायचं चला की जेव्हा आपण ऍसिड अमाइडचं रिडक्शन करत असतो त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग वापरत असतो तिथे LiNH4 हा आपण एजंट वापरूनच आपण ऍसिड अमाइडचं आपण सरस प्रायमरी अमाइड मध्ये सरस रिडक्शन करत असतो. ठीक आहे आता बघा ही झाली नंबर 4 ची आपली मेथड सरस. आणि एक लक्षात ठेवा इथं आपण ज्याप्रमाणे लिहित आहे तुम्हाला नोट्स मध्ये प्रोव्हाइड केलं की डिस्क्रिप्शन आपण कसं लिहायचं काय नाही. ठीक आहे ही आपली जनरल रिएक्शन आहे. तिथं फक्त आपण जे काही एक्झाम्पल चेंज करत करू शकतो हरकत काही नाही. ठीक आहे फक्त लक्षात ठेवायचं की नेमकं इथं काय होत आहे फॉलोड बाय द ऍसिडिक हायड्रोलिसिस होत आहे त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी समजून समजत आहे. ठीक आहे आता बघा नंबर 5 ची मेथड आपल्याला सर्व बघायची आहे. नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन इज द गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. ठीक आहे अतिशय महत्त्वाची मेथड आहे जी काय आपण बघू शकतो इथे व्हॉट इज द गॅब्रियल थॅलामाइड मेथड. ठीक आहे इन विच there are these types of reaction is followed. ठीक है and in which the aliphatic primary amines are obtained. This rounded product is the main product of this reaction and this is the primary amines and this is the general reaction which is carried out by the Gabriel thalamide synthesis. Also this reaction is known as the alkylations of thalamides. Alkylation of thalamide. ठीक है discuss about this reaction. See on the boards. When the first in this reaction thalamide is heated with alcoholic KOH then there is the formation of potassium thalamide. काय म्हणलं आपण सरस सुरुवातीला या रिएक्शन मध्ये काय होते की जनरली थॅलामाइड सोबत जे आहे ठीक आहे हे हीट काय होते आपलं अल्कोहोलिक KOH आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड सरस हीट होते. हीट झाल्यानंतर इथे बघा सरस इथे H2O सरस रिमूव्ह होतो. ठीक आहे रिमूव्ह झाल्यानंतर आपण काय म्हणलं सर इथं then there is the formation of potassium thalamide झालं which on heating with alkyl halide. जेव्हा आपण पोटॅशियम थॅलामाइडला अल्किल हॅलाइड सोबत जेव्हा हिटिंग करतो ठीक आहे आणि एक लक्षात ठेवा जेव्हा पोटॅशियम थॅलामाइडला आपण जेव्हा हिटिंग करणार सोबत अल्किल हायड्राइड सोबत तेव्हा इथला जो आपला K आलेला ठीक आहे तो KX नावाचा जो काय म्हणजे पोटॅशियम हायड्राइड सरस तो निघू जाऊ शकतो. ठीक आहे त्यानंतर काय मला कसं when potassium thalamide heating with the alkyl halide then the alkyl thalamide is obtained. then the alkyl thalamide obtained. बघा येणार इथे सरस दिसतं. ठीक आहे हे बघा आता इथे NH होता इथे NK आहे इथे NR आहे. ठीक आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे NH NK आणि NR सरस. ठीक आहे when the potassium thalamide is heated with the alkyl halide then the alkyl thalamide is obtained which on hydrolysis with alkyl thalamide चा आपल्याला हायड्रोलिसिस करायचा आहे एक्सेस अमाउंट ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड सोबत किंवा 2 मॉलिक्यूल ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड सोबत जेव्हा आपण त्याला हायड्रोलिसिस करेल ठीक आहे कशाला अल्किल थॅलामाइडला तेव्हा एक प्रकारचं आपलं ॲलिफॅटिक करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन आपल्याला जनरली सरस मिळते. ठीक आहे एक लक्षात ठेवायचं हे ॲरोमॅटिक रिंग आहे. ॲरोमॅटिक रिंग मध्ये सुद्धा आपल्याला गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस मध्ये किंवा अल्कायलेशन्स ऑफ थॅलामाइड मध्ये आपण जनरली आपण जो अमाइन मिळतो तो एक प्रकारचा आपल्याला
ॲलिफॅटिक अमाइन मिळतो, नॉट द ॲरोमॅटिक अमाइन. ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं. आणि करस्पॉन्डिंग त्याला जो प्रोडक्ट साइड प्रोडक्ट राहतो सोडियम थॅलेट झाला. काय झाला? सोडियम थॅलेट झाला असं. ठीक आहे, आता बघा जनरली आपण जे काय रिंग केलं किंवा गोल केलं, ठीक आहे, हा आपला मेन प्रोडक्ट आहे. RNH2 इथे दिसतं, प्रायमरी अमाइन सरस नाव दिसतं. ठीक आहे, हा आपला मेन प्रोडक्ट आहे. आणि जो आपण रिएक्शन केलं सरस, ठीक आहे, ते आपण काय म्हणलं की हिटिंग प्रोसेसनं म्हणा, 2 जागी आपण हिटिंग केलं आणि 3 जागी आपण काय केलं? हायड्रोलिसिस केलं, किंवा एक प्रकारचा आपण त्याला म्हणू शकतो एक्स अमाऊंट ऑफ NaOH म्हणा, KOH म्हणा, किंवा अल्कली सोबत आपण त्याला हिट करून सरस किंवा त्या रिॲक्ट करून आपण अल्किल थॅलामाइडचं आपण काय केलं सरस ॲरोमॅटिक प्रायमरी ॲलिफॅटिक प्रायमरी आपण सरस तयार केल्यानंतर आपला जो काय साइड प्रोडक्ट असतो तो आपला सोडियम थॅलेट आहे. कोणता आहे? सोडियम थॅलेट आहे. जनरली याच्यात बघायला गेलं आपण एकदा डिस्क्रिप्ट करू शकतो. When in this reaction thalamide is heated with the alcoholic KOH, then there is the formation of potassium thalamide, which on heating with alkyl halide, then the alkyl thalamide is obtained, which on hydrolysis with excess amount of NaOH or 2 molecule of NaOH, then the करस्पॉन्डिंग ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन इज ऑप्टेन. ठीक आहे, अतिशय महत्वाची रिएक्शन आहे. बाकीच्या मेथड ऑफ प्रिपरेशन पेक्षा जी 5 नंबरची आपली मेथड ऑफ प्रिपरेशन आहे अतिशय थोडीशी मोठी आहे आणि एक्झामच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. याच्यामध्ये आपण जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये आपण म्हणू शकतो की जो आपला ॲरोमॅटिक अमाइन्स आहे की आपण एक प्रकार थॅलामाइड्स असतं, ठीक आहे, त्यापासून आपल्याला जे काही एक प्रकारचा ॲलिफॅटिक अमाइन मिळतो तो फक्त गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस न मिळतो की आपण एक प्रकारचा आपल्याला अल्कायलेशन ऑफ थॅलामाइड आपल्याला सरस मिळू शकतो. ठीक आहे, ही रिएक्शन झाली. आता या नंतरच्या आपण रिएक्शन पाहू शकतो. या रिएक्शन मध्ये जर अडचण असेल तर आपण थोडंसं घरी प्रॅक्टिस करून बघा, हरकत काहीच नाही. फक्त आपला जो काय मी ग्राउंड केली तो फार महत्वाचा आहे. NH NK येणार आणि आपला जो काय मेन प्रोडक्ट आपला तो सरस आहे. मेन प्रोडक्ट आपला हा वाला आहे, नॉट लाईक दिस. यस, अंडरस्टँड. नेक्स्ट रिएक्शन, then the last method of preparation of amine is the Hofmann degradation or Hofmann bromide degradation. It is most important method of the preparation of amine in which the acid amine is converted into the amines, primary amine. ठीक आहे, आता बघू शकतो आपण जे काय तर यामध्ये काय म्हणलं आपण समज फेन ऍसिड अमाइड इज heated with mixture of NaOH or Br2, that is the sodium hydroxide and bromine, that is NaOBr. then the primary amines are obtained. आणि यापुढे आपण काय म्हणलं सर की प्रायमरी अमाइन्स ऑब्टेन झाल्यानंतर 1 कार्बन इज लेस दॅन द पॅरंट ऍसिड अमाइन. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा चला. ठीक आहे, की आपण काय म्हणतो की 1 कार्बन इज लेस दॅन द पॅरंट ऍसिड अमाइन जो आपण, ठीक आहे, इथं आपण जो काही कार्बन ॲटम आहे सहज तो आपला प्रोडक्ट मध्ये चालला गेला नसल्यामुळे आपण 1 कार्बन इज लेस दॅन द पॅरंट ऍसिड अमाइन आपण म्हणू शकतो. आणि एक लक्षात ठेवा चला की आपण जो रिएक्शन बॅलन्सिंग करत आहे, ठीक आहे, रिएक्शन मध्ये बॅलन्सिंग करत असाल तुम्ही जर का कोड NaOH रिएक्टन्स साइड ॲज वेल प्रोडक्ट साइड जर सेम असेल तरच रिएक्शन आपले बॅलन्स होते. रिएक्शन बॅलन्स असेल तरच रिएक्शनचं प्रोडक्ट म्हणा किंवा रिएक्शन आपली सरस बरोबर आहे. जनरली तर रिएक्शनचं बॅलन्स एक नसलं, इव्हन आता सुद्धा आपल्याला तर आपला जे काय तर मोठ्या मेकॅनिझम म्हणा किंवा ते 4 स्टेप 5 स्टेप किंवा जनरल त्याच्या पुढे जे काय स्टेप वाईज रिएक्शन असतात ते आपल्याला जमू शकणार नाही. त्याकरता आपण लक्षात ठेवायचं की ही जी आपलं बॅलन्सिंग आहे आपल्याला जनरली समजलंच पाहिजे. ठीक आहे, आता बघा इथे मला सरसं धिस रिएक्शन इज युजफुल टू डिक्रीज द लेंथ ऑफ कार्बन चेन. ठीक आहे, म्हणजे हॉफमन डिग्रेडेशन किंवा हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन आपली जे मेथड आहे, ठीक आहे, याच्यात काय मला आपण सरसं की जे एक प्रकारचे म्हणजे कशासाठी आपल्याला मदत करते की डिक्रीज द लेंथ ऑफ कार्बन चेन, म्हणजे कार्बन चेनची जी काही लेंथ आहे सरसं त्याला डिक्रीज करण्यासाठी आपण या हॉफमन डिग्रेडेशन मेथड आपण जनरली आपण सहज वापर करू शकतो. ठीक आहे, आता बघा इथं आपण काय म्हणतो सरसं डिस्क्रिप्शन एकदा लक्षात ठेवायचं की आपण नेमकं काय म्हणतो. ठीक आहे, ऍसिड अमाइड्सला आपण काय करतो सरसं जे आपलं मिक्सचर आहे, कशाचं मिक्सचर आहे, सोडियम हायड्रॉक्साईड आणि ब्रोमिनचं जे काय मिक्सचर आहे तर आपण काय करतो हीट करत आहे. हीट केल्यानंतर किंवा आपण ते NaOH Br आपण NaOBr सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे सोडियम ब्रोमॉक्साईड सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर एक लक्षात ठेवायचं इथं जो आपला इथं गोल केला राऊंड केला, ठीक आहे, तो आपला एक प्रकारचा काय झाला मेन प्रोडक्ट झाला, प्रायमरी अमाइन झाला. आणि त्यानंतर काय होईल 1 कार्बन इज लेस दॅन द पॅरंट ऍसिड अमाइन. म्हणजे जनरली एक लक्षात ठेव चला हा वाला जो आपला ऍसिड अमाइन मधला जो C आहे तो कुठे चालला गेला सरस NO2 सोडियम कार्बोनेट मध्ये सर्व चालला गेला. आणि आपला जो काही बाकी जे 1 2 3 सरस OH2 म्हणा ट्वाइसिनिबियर म्हणा UCO म्हणा, ठीक आहे, हे आपले जनरली एक प्रकारचे साइड प्रोडक्ट आहे. इव्हन हे जे काय आपलं रिएक्शन आहे सरस समजलं पाहिजे. कधी पण लक्षात ठेवा चला की हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन मेथड म्हणा किंवा हॉफमन डिग्रेडेशन मेथड म्हणा, ठीक आहे, ते एक प्रकारचं नाही का युजफुल टू डिक्रीज द लेंथ ऑफ कार्बन चेन, म्हणजे आपण कार्बन चेनच्या एक प्रकार डिक्रीज होण्यासाठी आपण त्याला
त्याला मदत करू शकतो. हे मेथड सहसा उपयोगी. ठीक आहे. बघा जनरली आतापर्यंत आपण 6 मेथड ऑफ प्रिपरेशन शिकलो. ठीक आहे. जवळपास आपण अमोनो लिसिस ऑफ अल्किल पाहिलं, त्यानंतर रिडक्शनचे 3 मेथड पाहिल्या, त्यानंतर थॅलामाइड पाहिलं आणि त्यानंतर आपण जे जनरली पाहतो. ठीक आहे की ऑपन डिग्रेडेशन मेथडवर. ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये की आपण शिकू शकतो आणि अवघड असं काहीच भाग नाही याच्यामध्ये. आणि यात जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही एकदा व्हिडिओ सुद्धा आपला परत बघू शकता. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर एक लक्षात ठेवायचं चला की इथे आपण जे काय मेथड प्रिपरेशन बघत आहोत. ठीक आहे. जनरली आपण इथं एक जनरल एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. काहीच फरक पडत नाही. आपण फक्त या आत जागी आपण आपलं मिथिल, इथिल, प्रोपिल काही सुद्धा वापरू शकतो. फक्त डिपेंड करते तुम्ही करस्पॉन्डिंग कोड जे काय आपण इथं वापरलं ते शेवटीपर्यंत येणार असतं. ठीक आहे. ती व्यवस्थित घेणं फार महत्त्वाचं. ठीक आहे. आता बघा हा जो आपला एक प्रकारचा व्हिडिओ झाला मेथड प्रिपरेशनचा व्हिडिओ आहे. त्यानंतर आपला जो व्हिडिओ असेल. ठीक आहे. तो केमिकल प्रॉपर्टीज बनवण्यासाठी व्हिडिओ असेल. ठीक आहे. तर आज रोजी आपण इथं जे का रिएक्शन शिकले आहे. मग तुम्हाला जर काही अडचण असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ठीक आहे.